श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्ताप्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. अर्थात जो भक्त स्वामींना इच्छा ठेवून बसतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, पण जो निष्काम भावाने भक्ती करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळी वने गुप्त जहाले, गुरुचरित्र ती कथा. अर्थात श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रकट झाले. त्यांनी असंख्य पापी जीवांचा उद्धार केला. नंतर ते कर्दळी वनात गुप्त झाले. ही कथा गुरुचरित्रात सांगितलेली आहे. पुढे लोकद्वारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पटणे, तेची स्वामी यतिवर्य. अर्थात लोकांच्या उद्धारासाठी पुन्हा प्रकट होणे आवश्यक झाले. अनेक प्रदेशात शोध घेतल्यानंतर तेच महान यती म्हणजे स्वामी समर्थ असल्याचे समजले. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा, परी तिजविषयी शंका मना माझी येतसे. अर्थात एका भक्ताने स्वामींची जन्मपत्रिका तयार केली, पण ती खरी आहे की नाही याबद्दल त्याच्या मनात शंका निर्माण झाली. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपी प्रगटले. त्यांचे शकप्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. अर्थात गुरुराज नृसिंह सरस्वती गुप्त झाले आणि नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. त्यामुळे त्यांचा काळ निश्चित सांगता येत नसल्यामुळे जन्मपत्रिकेबद्दल शंका निर्माण झाली. ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकद्वारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले. अर्थात स्वामी समर्थ हे अनादी आणि सिद्ध आहेत, त्यामुळे जन्मपत्रिकेचा वाद निरर्थक आहे. लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी मानवी रूप धारण केले. अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसेले समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. अर्थात अक्कलकोट येथे राचप्पा मोदी यांच्या घरी स्वामी समर्थ बसले होते. त्यांच्या सभोवताली अनेक भक्त जमले होते. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. अर्थात कलकत्त्याहून एक साहेब स्वामींच्या दर्शनासाठी आले. स्वामींनी त्यांचा योग्य सन्मान केला. त्याजस्वे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. अर्थात त्या साहेबांसोबत एक पारसी व्यक्तीही दर्शनासाठी आली होती. त्यांच्या येण्यापूर्वी स्वामींनी भक्तांना काही तयारी करण्यास सांगितले. 3 खुर्च्या आणून बाहेरी, मांडा म्हणती एके हरी. दोघांसी बैसवनी दोहवरी, तिसरी वरी बैसले आपण. अर्थात स्वामींनी 3 खुर्च्या आणायला सांगितल्या. 2 पाहुण्यांना बसून स्वतः तिसऱ्या खुर्चीवर बसले. पाहुनी समर्थांचे तेज, उभ्यांतसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठून? अर्थात स्वामींचे तेज पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. त्या साहेबांनी स्वामींना विचारले, आपण कोठून आलात? स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागूनी, आम्ही कर्दनवळी वनातूनी प्रथमारंभी निघालो. स्वामींनी हसत उत्तर दिले की आम्ही सुरुवातीला कर्दळी वनातून निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. त्यानंतर आम्ही कलकत्ता शहर आणि बंगालमधील अनेक सुंदर नगरे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा ताक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वार प्राप्ती गेलो.
अर्थात आम्ही कालीमातेचे दर्शन घेतले, गंगातट पाहिला, अनेक तीर्थस्थानांना भेट देऊन हरिद्वाराला गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिले. अर्थात नंतर केदारनाथाचे दर्शन घेतले आणि हजारो तीर्थस्थाने व नगरे पाहिले. मग तेथूनही सहज गती पातलो गोदातटाकप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. अर्थात त्यानंतर आम्ही गोदावरी नदीच्या तीरावर आलो, ज्याचे महत्त्व पुराणात सांगितलेले आहे. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. अर्थात गोदावरीत स्नान करून पवित्र स्थळे पाहिली आणि काही दिवसांनी हैदराबादला पोचलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वच्छेने येथे राहिलो. अर्थात नंतर आम्ही मंगळवेढा येथे बराच काळ राहिलो. मग पंढरपूर येथेही काही काळ वास्तव्य केले. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. अर्थात त्यानंतर आम्ही सुंदर बेगमपूर येथे गेलो आणि काही दिवस तिथेच राहिलो. तेथूनही स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ, देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो. अर्थात तेथून पुढे आम्ही मोहोळ येथे गेलो आणि अनेक प्रदेश फिरत शेवटी सोलापूरला पोहोचलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. अर्थात सोलापूर येथे काही महिने राहिल्यानंतर आम्ही अक्कलकोट येथे आलो. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त गेले उठून उभयता. अर्थात तेव्हापासून आम्ही अक्कलकोट येथे आनंदाने राहतो असे सांगून स्वामींनी आपला प्रवास सांगितला. ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोषले मनी, मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता. अर्थात स्वामींचे बोलणे ऐकून दोघेही संतुष्ट झाले आणि स्वामींची आज्ञा घेऊन निघून गेले. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती, परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. अर्थात स्वामी मंगळवेढा इथे 12 वर्ष राहिले, पण त्यावेळी त्यांची कीर्ती फार प्रसिद्ध झाली नव्हती. सदावास अरण्यात बहुधा न येते गावात, जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. अर्थात ते नेहमी जंगलात राहत आणि क्वचित गावात येत, आले तरी साध्या किंवा अस्वच्छ जागी बसत. कोणी काही आमुनी देती, तेचे महाराज भक्षिती, क्षणिक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. अर्थात कोणी काही दिले तर ते स्वीकारत आणि थोडा वेळ राहून पुन्हा जंगलात जात. वेडाबुवा तयाप्रंती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्म रूप हे. अर्थात गावातील लोक त्यांना वेडापुवा समजत, कारण त्यांना हे माहीत नव्हते की ते परब्रह्माचे रूप आहेत. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीचे केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. त्या काळात दिगंबर नावाचे एक संत होते, जे स्वभावाने शिवासारखे होते. ते सोलापूर येथे आले. ते जाणून अंतरखून स्वामींसी मानती ईश्वर समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिते. अर्थात दिगंबर महाराजांनी स्वामींचे खरे स्वरूप ओळखले
आणि त्यांना ईश्वर समान मानले, पण इतर लोक त्यांना वेडा समजत. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. अर्थात दिगंबर महाराज स्वामींच्या दर्शनासाठी येत आणि स्वामी समर्थ त्यांना प्रेमाने दर्शन देत. अमृत समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र. पुढील कथा अमृतासारखी आहे. ती ऐकल्याने श्रोते आणि वक्ते दोघेही पवित्र होतात, कारण स्वामी समर्थांची सत्ता सर्वत्र आहे. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. अर्थात स्वामींचे चरित्र क्षीरसागरासारखे अमृतमय आहे, म्हणून मन लावून ते ऐका. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड. अर्थात हे चरित्र ऐकताना कंटाळा करू नका. भक्तिभावाने ते ऐकल्यास संसाराचे भय दूर होते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोड. हा अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा 2रा अध्याय संपतो. या कथा भक्तांना आनंद देणाऱ्या आहेत. श्री स्वामी चरणां परमस्तु. श्रीमस्तु शुभम भवत. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.